चला आता मित्रांनो, आज काहीतरी नवीन बनवूया आपण. खरबूजा का ज्यूस. उन्हाळा आलेला आहे. उन्हाळा तर खूप ऊन तापत आहे. आम्ही जिथं राहतो तिथं खूप ऊन तापमान जास्त आहे आणि काहीतरी थंड थंड खावं असं वाटते मुलांना. तर मी हप्त्यातून 2 वेळेस नक्की बनवते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. छान मी काही कापून घेतलेलं आहे. मस्तपैकी त्याला मस्त छान त्याचे पूर्ण बिया काढून घ्यायचे आहे. पूर्ण बिया काढून घेतल्यानंतर हे पूर्ण असे त्याचे छोटे 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 तुकडे करायचे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान लागते. मुलांना तर खूपच आवडते, कारण शरीरासाठी खूप छान आहे. उन्हाळ्यामध्ये थंड थंड बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरी बनवलेलं तर खूपच छान. तुम्ही मस्तपैकी बघा, मी छोटे छोटे असे पीसेस काटलेले, कारण उन्हाळ्यामध्ये मुलांना काहीतरी नवीन रोज रोज प्यायला आवडते थंड थंड. म्हणून घरीच काहीतरी नवीन बनवलं तर चांगलं राहतं. बाहेरच्यापेक्षा तर खूपच छान. घरचं घरचं नेहमी मी घरीच बनवून देत असते मुलांना. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. हे छोटे पीस घेऊन मी मस्त मिक्सी जारमध्ये टाकलेले. मिक्सी जारमध्ये त्याच्यामध्ये थोडी साखर घातलेली आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक वस्तू घालायची आहे, ती म्हणजे नंतर ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बर्फ घालायचं आहे. बर्फ घातल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे. नंतर त्याला परत ग्राइंड करायचं आहे. आता मी वरती कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्याच्या आता मध्ये दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर त्याला छान असं 5 मिनटं तरी त्याला असं होऊ द्यावं लागते. असं मस्तपैकी त्याला गरम कमी स्लो गॅसवरती हलवून घ्यायचं आहे. असं छानपैकी त्याला जोपर्यंत अशी उकळी येत नाही तोपर्यंत त्याला असं हलवत राहायचं आहे, कारण ते थोडंसं घट्ट पण येतं. आता हे मी कस्टर्ड पावडर थोडी दुधामध्ये कालवलेली आहे. त्याच्यात थोडी आपल्याला कस्टर्ड पावडर पण घालायची आहे. तुम्ही करून बघा, खूपच टेस्टी लागतं. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा कसं झालं तर. आता हे बघा, वरती दूध आलेलं आहे. त्याला आता आपण मस्तपैकी त्याच्यावरती कस्टर्ड पावडर घालून घेऊया आणि छानपैकी त्याला असं थोडा वेळ असं हलवून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. आणि आपल्याला जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे, कारण ज्यूस जास्त घट्ट नसते, थोडं पातळ असते. त्याच्यामुळं थोडं त्याला असं पातळच ठेवायचं आहे. आईस्क्रीमसाठी असं घट्ट लागते, पण याला थोडं पातळ लागते. त्याच्यामुळं थोडं पातळच ठेवायचं आहे त्याला. त्याला छान असं पातळ ठेवल्यानंतर त्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे. हे बघा, मी बारीक अगोदरच केली होती. ड्रायफ्रूट पावडर घातली, खूप छान लागतं. अजून एक वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला सब्जा सीड. मी अगोदर फ्रीजून ठेवलेले होते, कारण उन्हाळ्यामध्ये थंड असतं ते पिण्याकरता आणि छान असतं शरीरासाठी. म्हणून मी ते सब्जा बी भिजू घातलेले होते अगोदर. आता हे बघा किती छान दिसत आहे ते. खूपच करून बघा तुम्ही, खूप टेस्टी लागते. आता तुम्ही त्याच्यामध्ये मस्तपैकी एक गोष्ट टाकून घ्यायची, ती म्हणजे आपण मिक्सी जारमध्ये पिसून घेतलेलं खरबुजाचं पेस्ट, ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे बघा, छानपैकी त्याच्यामध्ये बर्फ पण आहे. आता हे छान मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर मस्त एकजीव झाल्यानंतर त्याला मस्तपैकी असं थोडा वेळ सोडून द्यायचं आहे, कारण ते पहिलं गरम होतं. हे टाकलं त्याच्यामुळे थंडच आहे, पण तरी बी आपण 5 मिनटं त्याला असं थंड करून घेणार आहे मिक्स याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून. एकदम खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. तुमच्या मुलांना पण खूप आवडेल. मुलांसाठी खूप छान असतं शरीरासाठी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. कसं वाटली तुम्हाला ही रेसिपी? उन्हाळ्यासाठी स्पेशल ज्यूस म्हणजे मुलांच्या पसंतीचा खरबुजाचा ज्यूस. तुम्ही पण नक्की बनवून बघा आवर्जून, आणि आवडल्यात नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.